नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांवर हमीभावाने धान विक्री करण्यापासून वंचित राहण्याची वेळ. वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांची यादी प्रशासनाने अद्यापही अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे पाठवलेली नाही. परिणामी वन हक्क पट्टेधारक शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धान विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. निर्यात ठप्प असताना देखील मोठ्या प्रमाणात बाजारात कांदा आवक सुरूच. वाचा काय मिळतोय दर. कांदा बाजारभाव. राज्यात कांदा बाजारात आज गुरुवार दिनांक 12 रोजी एकूण 2,15,138 क्विंटल कांदा आवक झाली होती, ज्यात 10,760 क्विंटल चिंचवड, 1,32,020 क्विंटल लाल, 5,531 क्विंटल लोकल, 3 क्विंटल नंबर 1, 1,000 क्विंटल पांढरा, 24,534 क्विंटल पोळ, 14,920 क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. कॉफी फार्मिंग इन मेळघाट. विदर्भाचा अभिमान. या डोंगराळ भागातील कॉफी देशभर प्रसिद्ध होणार. वाचा सविस्तर. मेळघाटातील चिखलदरा येथे उत्पादित होणाऱ्या कॉफीला आता राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कॉफीचे ब्रँडिंग करून तिचे मार्केटिंग थेट दिल्लीपर्यंत करण्याचा संकल्प करण्यात आला असून त्यामुळे पर्यटनासोबत स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. तूर खरेदी. तूर खरेदीचा वेग वाढणार का? 1.5 महिन्यात 3.5% खरेदी. राज्यात किमान आधारभूत किंमत MSP दराने तूर खरेदीचा वेग अत्यंत संथ असल्याचे चित्र समोर आले आहे. नाफेड आणि NCCAFने 1 फेब्रुवारीपासून खरेदी सुरू केली असली तरी 1.5 महिन्यात केवळ 12,404 टन म्हणजेच 3.68% तर तूर खरेदी झाली होती. शेतकऱ्यांनी नोंदणी केली असतानाही खरेदीचा वेग मंदावल्याने उद्दिष्टपूर्ती होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिंगाडा प्रक्रिया उद्योग. बेरोजगार तरुण महिला तथा शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी. पाणथळ भागात उगवणारा शिंगाडा हा हंगामी फळभाज्यांपैकी एक असून त्यापासून अनेक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार केले जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी तसेच बेरोजगार तरुणांसाठी शिंगाडा प्रक्रिया उद्योग किंबहुना मूल्यवर्धित उत्पादने हा व्यवसाय एक सुवर्ण संधीच आहे. मोहफूल व तेंदूपत्ता हंगामावर यंदाही दहशतीचे सावट. वन्य प्राण्यांपासून सतर्क राहण्याचे वन विभागाचे आवाहन. मोहफुलाचा हंगाम आता सुरू झाला आहे. मागील वर्षी या हंगामादरम्यान वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जंगलातील प्राण्यांची संख्या लक्षात घेता यंदाही दहशतीचे सावट आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे अशा सूचना वन विभागाने केल्या आहेत. बिबा रिसर्च प्रोजेक्ट. बानखेडेचा गोंडबी उद्योग पोहोचला राज्यस्तरावर. संशोधन प्रकल्पाचा मोठा सन्मान. चिखली तालुक्यातील बानखेडे येथील पारंपरिक गोंडबी बिब्बा प्रक्रिया उद्योगावर आधारित संशोधन प्रकल्पाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामीण उद्योगाला नवीन ओळख मिळाली आहे. हरभरा बाजारभाव. हरभऱ्याची मोठी आवक. कोणत्या बाजारात मिळते सर्वाधिक दर? राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला आहे ते वाचा सविस्तर. कृषी यांत्रिकीकरण योजना. MHDBTवर अर्ज केला होता, 26 लाख अर्ज रद्द. जाणून घ्या कारणे. राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी अवजारे अनुदानावर
उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. वाचा सविस्तर.